सुंदरी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे मात्र सुंदरी आपल्या कामांमध्ये व्यस्त असते. दिवसेंदिवस चालले जातात, तिला काही कळतच नसतं. पण मात्र धनंजय आणि सुंदरीबद्दलची बदनामी तिला सहन झालेली नसते हे मात्र नक्कीच. आणि ही सगळं याचा मात्र पत्ता काढायचा विचार करते आणि या सगळ्यांचा पत्ता ती नेमका लावूनच राहते. पण मात्र इकडे तिला कळत नसतं की नेमकं काय करावं आणि काय नाही. इकडे मात्र तिकडे आदित्य आणि अणू हे एकमेकांसोबत राहत असतात. त्यांना माहिती असतं आणि अणुशीकडे मात्र तब्येत बिघडलेली असते हे आता आदित्यला माहिती असतं आणि त्यावरच तो विचार करतो की आता नेमकं काय करावं. आणि इकडे मात्र तो अणूला सुधरवण्याच्या पूर्ण तयारीत असतो आणि तो सुधरवायचं म्हणून आता डॉक्टरांकडेही जातो. आणि त्याचवेळी तो मात्र अणूला जेव्हा दाखवत असतो तेव्हा डॉक्टर सांगतात की यांच्या आयुष्यातले असे क्षण तुम्हाला सांगावे लागतील ज्यामुळे मात्र त्या खूप खुश होत्या आणि या सगळ्या खुशीच्या क्षणी त्यांना सांगाव्या लागतील. त्यानंतर मात्र त्यांना तिकडे सुधरवायची तब्येत म्हणजेच तुम्हाला जे काही सुधरवायचं आहे ते सगळं काही नीट होईल. तर त्यावर मात्र तिथे आता आदित्य प्रश्नात पडतो की नेमकं असं काय करू मी जेणेकरून अणूची तब्येत ही नीट होणार. पण मात्र तिच्या आयुष्यामध्ये तिचं बाळ येणं हेच खूप मोठी गोष्ट होती आणि आता तिची नेमकी मुलगी आलेली आहे. ते जर तिला आपण सांगितलं तर मग ती शोधाशोध घ्यायला उशीर करणार नाही. पण मात्र तो या क्षणाचा अजिबात वेळ न पाहता तो या सगळ्यांच्या मागे लागतो आणि त्याला मात्र आता अणूला सुधरवायचंच असतं. आदित्य कितीही हलकट असला तरीही तो मनाने चांगला असतो, कारण त्याचं अणूवरचं प्रेम हे खरं असतं आणि तो त्याच्यासाठी मात्र काहीही करू शकतो. आणि तिला सुधरवायचं म्हणून तो विचार करतो की नेमकं आता काय काय तिला आठवून द्यायचं आणि तिला असं आठवून द्यावं लागेल जेणेकरून आपल्याला तिचा पूर्ण विश्वास त्यावर बसेल. आणि तो असा विचार करतच असतो. पण मात्र त्याला असं वाटत असतं की जर तिची मुलगी जवळ नाही आहे ह्याबद्दल तिला प्रश्न पडले तर मग आपण उत्तरं काय द्यायची. आणि तो या सगळ्याचा विचार करत मात्र तिला कन्फर्म सांगायचं असंच विचार करतो. आणि शेवटी न राहून तो तिथे जातो आणि बोलतो की अणू मला तुला काहीतरी सांगायचं आहे. त्यावर मात्र तिची विचित्र अशी परिस्थिती पाहून त्याला खूप जास्त दया येते आणि त्याला सुंदरीचाही थोडा रागच येत असतो, कारण तिने आपल्यापासून जर आपली मुलगी दूर ठेवली असेल तर मग ठेवली तरी कुठे असेल ह्याचा तिला प्रश्न पडलेला असतो. आणि इकडे मात्र जेव्हा तो अणूला बोलतो की अणू तुला मला काहीतरी सांगायचं आहे, त्यावर तिथे मात्र ती काहीच ऐकत नाही आणि तो बोलतो की मला तुझ्या आयुष्यातला तुझा महत्त्वाचा क्षण सांगायचा आहे. त्यावर मात्र अणू टक लावून त्याच्याकडे बघत असते आणि तिला एकदम प्रश्न पडतो की नेमका आता हा व्यक्ती कोण आणि काय बोलणार आहे. तर त्यावर तो सांगतो की हे बघ अणू, तुझी एक मुलगी आहे जी छोटी असताना म्हणजे तुझी ही सगळी अवस्था ती छोटी असतानाच अशी झाली होती. जेव्हा ती दुरावली तेव्हाच हे सगळं काही झालं होतं आणि ती मात्र आता तुला शोधायची आहे. आणि तो तिला वारंवार सतत हे सगळं जाणून देत असतो की तिच्या आयुष्यातला हाच महत्त्वाचा क्षण होतं. आणि ती मात्र एकदम सगळं काही आठवत असते आणि आठवता तिला असं काहीतरी होतं आणि डोक्यामध्ये अशा काही चक्रा होत असतात की ज्यामुळे मात्र ती एकदम डोक्यात दुखल्यासारखं होत असतं आणि ती एकदम कानाला गच्च पकडून बसते आणि डोकं धरून बसते. आणि तिला एक एक करून सगळ्या काही मेमरीज समोर जात असतात. ती प्रेग्नेंट असताना आणि त्याचप्रमाणे ती सुंदरीच्या घरी आलेली असते आणि एक एक अशा सगळ्या क्षण तिच्या समोरून जात असतात. तेव्हाच तिला आठवतं की तिची मुलगी ही छोटी असताना आपण तिला सोडून कुठेतरी निघून आलो होतो आणि लगेचच तिला आदित्यसोबतचं लग्नही आठवलेलं असतं. त्यावरूनच ती आदित्यला एकदम गळ्यात पडते आणि ती बोलते की आदित्य मला माफ कर, मला माहिती आहे की माझ्याकडून किती मोठी चूक झाली, पण आता मी अजिबात अशी वागणार नाही. आणि मात्र इकडे आदित्यलाही आता सुखावल्यासारखं वाटत असतं, कारण आदित्यही आता अणूसोबत चांगला वागायला लागलेला असतो. त्यावरूनच अणूला प्रश्न पडतो, आदित्य तू आपल्याला बोलला होतास ना की मुलगी आहे, आणि मलाही आठवतंय की आपल्याला एक मुलगी होती, पण मात्र सुंदरीने ती कुठेतरी नेलेली आहे. आणि एक दिवसच तिला बाहेर जाताना ही सगळं काही सुंदरी दिसते आणि तेव्हाच ती सुंदरीजवळ जायचं म्हणून विचार करते. पण तिला आदित्यजवळ जायचं महत्त्वाचं वाटतं आणि ती आदित्यजवळ जाते. आदित्यजवळ गेल्यावर मात्र तिथे आदित्य शाळेमध्ये गेम खेळत असतो आणि त्या गेममध्ये तिथे मात्र एक मुलगी त्याच्याजवळ आलेली असते आणि तिचा स्पर्श जणू त्याला जवळचाच वाटत असतो, म्हणून तो सावीचा जवळच ओढला जात असतो. आणि तेच मात्र इकडे जेव्हा अणू शाळेमध्ये येते तेव्हा एकदम सावी तिला धक्का लागते तिचा, आणि तिला असं ओळखीचा स्पर्श वाटल्यामुळे तीही तिच्याजवळच थांबते आणि ती एकदम आई असं बोलते. आई म्हटल्यानंतर अणूचा चेहऱ्यावर एकदम आनंद पसरतो आणि ही आई आपल्याला का म्हटलेली असेल ह्याचा विचारात ती तिच्याकडे बघते. त्यावर मात्र ती बोलते की तू कोण आहेस बाळा, मला माहिती नाही, पण मात्र मला असं का वाटतंय की मी तुला ओळखते. त्यावर मात्र सावी बोलते की मी अणू आहे. आणि तिथे मात्र ती एकदम गोंधळते, तू अणू कशी काय. तर त्यावर मात्र ती बोलते, अगं मी तुझी आई आहे, अगं मी तुझी आई आहे. असं म्हटल्यानंतर अणू बोलते की तू माझी आई कशी असणार बाळा. तर त्यावर ती बोलते, मी ड्रामाची प्रॅक्टिस करत होते, मी सावी आहे.
मी तुम्हाला सांगू का, माझी आई ही तुमच्यासारखीच दिसते असं मला माझी आई म्हणायची. मग तुझी आई नाही आहे का तुझ्याजवळ असं ती विचारते. तर त्यावर मात्र अणूला ती बोलते की मला असं वाटतं की आपण एकमेकांना ओळखत असावं, कारण मला तुम्ही जवळ असल्यानं तो फार छान वाटतं. तर त्यावर मात्र ती बोलते की आपण याआधी भेटलो नाही बाळा. तर त्यावर मात्र अणू बोलते की मला ते सर आहेत ना, म्हणजे एडी सर, त्यांच्याजवळ असल्यावर असंच वाटतं की ते माझे कोणीतरी आहेत, कारण ते समोर असताना मला खूप छान वाटतं. तुम्हाला माहिती आहे का, मी तुम्हाला हे सांगते पण मात्र हे कोणाला सांगू नका बरं का तुम्ही. आणि तिचे एक्सप्रेशन फार क्यूट असतात, त्यामुळे मात्र अणू तिच्यासमोर अशी एकदम पागळून जाते आणि तिच्या डोळ्यात एकदम दिसणारं तेज हे अणूसारखंच असतं आणि अणू ही तिची मुलगी म्हणजे अणूचीच मुलगी आहे असं तिला वाटत असतं. अणूला राहून राहून सावीजवळच राहावं वाटत असतं आणि तिच्याजवळ ओढ लागलेली असते. जेव्हा ही जवळ येते तेव्हा अणू आणि सावी ह्या दोघी एकमेकांना भेटतात, तेव्हा मात्र आदित्यलाही छान वाटत असतं. आणि इकडे मात्र ती एक दिवस बोलते की एडी सर, मला तुमच्या घरी यायचं आहे. त्यावर मात्र तिथे एडीला एकदम प्रश्नच पडतो की हिच्या आईबाबांना तर आपण ओळखतही नाही आणि ओळखत असलो तरी त्यांनी परवानगी दिली पाहिजे. आणि मात्र इथेच हा भाग संपतो. आता ही ओढ मात्र त्यांची DNA टेस्टमधून माहिती पडेल की नेमकं काय होणार हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्येच कळतं. पण मात्र अणू आणि इकडे मात्र सावीची भेट झालेली आहे हे सुंदरीला कळेल का, आणि ते कळल्यानंतर तिला आठवेल का, ती सावीला तिच्याकडे परत येणार का, अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.